नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता गौतम आलेला असतो आणि गौतम काका विचारत असतात की आता सखीचं स्टेटस काय आहे. तेव्हा इथे पुरुषोत्तम काही बोलायला जाणार, कान्हा म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, सखीची ट्रीटमेंट सुरू आहे, तिला काही होणार नाही. तेव्हा इथे गौतम म्हणत असतो, तू तर गप्पच बस रे, तुला नाकारले सखीने आणि तिने तुला तिच्या आयुष्यातून तर नाकारलेलंच आहे, पण त्याचा पुरावा म्हणून बघ, तिच्या बोटातली अंगठीसुद्धा निघून तुझ्या हातामध्ये आलेली आहे. तेव्हा कान्हा म्हणत असतो की त्यांनी मला नाकारलं तरीसुद्धा चालेल, त्यांनी मला त्यांच्या आयुष्यामध्ये जागा नाही दिली तरीसुद्धा चालेल, पण त्यांनी बरं व्हायला हवं आणि सुखरूपरित्या आपल्या घरी आलं पाहिजे, माझी फक्त एवढीच इच्छा आहे. तेव्हा गौतम काका म्हणतात, कान्हा तुला जर एवढीच सखीची काळजी वाटत असेल ना, मग जा डिवोर्स पेपरवरती सही कर आणि तिला या नात्यातून मोकळं कर. या जबरदस्तीच्या नात्यात तिला अडकून पडायचं नाही आहे, कळलं ना. तिला या जबरदस्तीच्या नात्यातून मोकळं कर. तेव्हा इथे सरकारला राग येतो आणि मनस्विनी म्हणत असते, ए गप्प बसलास का गौतम, हे हॉस्पिटल आहे हां, इथे उगाच मला आवाज चढवायला लावू नकोस, कळलं. तोंडातून एक शब्दसुद्धा काढायचा नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखीची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल असते, खूप जास्त ब्लड लॉस झालेला असतो. तेव्हा इथे डॉक्टर त्यांची ट्रीटमेंट करत असतात, त्यांचे उपचार सुरू असतात, पण इथे कुठल्याही उपचाराला सखी आता रिस्पॉन्ड करत नसते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता पुरुषोत्तमला मीनाक्षीचा फोन आलेला असतो आणि मीनाक्षी विचारत असते, काय हो सखी, मेली आहे की जिवंत आहे. तेव्हा पुरुषोत्तम म्हणतो, जिवंत आहे, जिवंत आहे, डॉक्टर ट्रीटमेंट करतायत, ट्रीटमेंट सुरू आहे. तेव्हा मीनाक्षी म्हणते, हो ना, डॉक्टरांना त्यांचे प्रयत्न करू दे आणि मी इथे आता माझ्या सखीसाठी प्रार्थना करणार आहे की लवकरात लवकर ती कधीही बरी होऊ नये, यासाठी प्रार्थना करणार आहे. या पिंजऱ्यामध्ये पोरगी अडकून पडली आहे ना, एकदाची तिला मुक्तता मिळू दे, ती आता मेली पाहिजे, यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करते. आणि तेव्हा इथे मीनाक्षी आता सखी बरी होण्यासाठी नाही, तर तिचं जीवन संपण्यासाठी प्रार्थना करत असते. ती म्हणत असते की देवा, या घरातले उलटे फासे फिरू दे आणि सखी कधीच बरी व्हायला नाही पाहिजे, अशी ती प्रार्थना करत असतानाच इथे आता सगळेजण टेन्शनमध्ये असतानाच तिथे एक वॉर्ड बॉय आलेला असतो आणि तो कान्हाला म्हणत असतो की सर, मी तुमचं आणि सखी मॅडम यांचं स्वयंवर बघितलं आहे, तुम्ही दोघेही खूप चांगले आहात, सखी मॅडमसुद्धा मनाने चांगल्या आहेत, त्यामुळे चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच होतं, सखी मॅडम लवकर बऱ्या होतील, तुम्ही काळजी करू नका हां, देव तुमच्या पाठीशी नक्की उभा राहील. तेव्हा इथे आता वॉर्डबॉय गेल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर आलेले असतात. तेव्हा कान्हा जातो आणि म्हणत असतो की डॉक्टर काय झालं, सखी कशा आहेत, त्या बऱ्या तर आहेत ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, सखीची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे, हॉस्पिटलमध्ये आणता आणता खूपच जास्त ब्लड लॉस झालेला आहे, त्यामुळे त्यांना ब्लडची गरज आहे. आमच्या ब्लड बँकेमध्ये त्यांचं ब्लड ग्रुप नाही आहे, कारण ते खूपच जास्त रेअर आहे, त्याच्यामुळे आता आम्ही बाहेरून कुठून ब्लड अरेंज करता येते का ते बघूच, पण तुम्हीसुद्धा तुमच्या लेवलने प्रयत्न करा. तेव्हा इथे कान्हा म्हणत असतो की त्यांचं रेअर ब्लड ग्रुप आहे, पण कुठलं आहे ते तरी सांगा. तर इथे बॉम्बे ब्लड ग्रुप असं आता नाव घेतलं जातं. तेव्हा इथे सगळ्यांना आश्चर्य वाटतं. ते म्हणतात, काय बॉम्बे ब्लड ग्रुप, हे तर खूपच जास्त रेअर आहे, आम्ही आमच्या लेवलला प्रयत्न करतो. तेव्हा गौतम काका म्हणतात, अरे कशाला प्रयत्न करायचे आहेत, बॉम्बे ब्लड ग्रुप, हे ब्लड ग्रुप तर सखीच्या आईच आहे. काय वहिनी, तुझ्या लक्षात नाही आहे का, अहो जेव्हा सखी लहानपणी कबड्डी खेळताना पडली होती, तिच्या पायातून खूप रक्त गेलं होतं, तेव्हा तिला ब्लडची गरज असताना तुम्हीच तर तिला ब्लड दिलं होतं ना. सखीचं ब्लड ग्रुप आणि तुमचं ब्लड ग्रुप सेम आहे, बॉम्बे ब्लड ग्रुप. तेव्हा इथे आता कान्हा म्हणत असतो, अरे मग तुम्ही जा ना, तुम्ही ब्लड द्या सखीला. तेव्हा इथे दाभाडे काकू येतात आणि म्हणत असतात की अरे वा, आता तर टेन्शनच मिटलं. मिसेस कामत, तुम्ही आता वेळ वाया घालू नका, तुमचं ब्लड ग्रुप हे सखीच्या ब्लड ग्रुप बरोबर मॅच होतं आहे, तुम्ही जा आणि आपल्या सखीचा जीव वाचवा. तेव्हा इथे आता सरकार म्हणत असतात, इथे मनस्विनी म्हणत असते की नाही,
मी सखीला ब्लड देऊ शकत नाही. तेव्हा गौतम म्हणतो का? कान्हा म्हणतो नाहीतर काय, असं का बोलताय तुम्ही? का तुम्ही ब्लड देऊ शकत नाही? तेव्हा सरकार म्हणते, मी तुझ्या प्रश्नांना उत्तरं द्यायला बांधील नाही आहे, कळलं ना? मी नाही तुला उत्तरं देणार, कळलं का? तेव्हा या सगळ्यापासून तू लांब राहायचं. मी सांगितलं ना एकदा, ब्लड नाही देणार म्हणजे नाही देणार. तेव्हा गौतम म्हणतो का पण? तुमची मुलगी इथे मरणाच्या दारात पडले, तिच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तुम्ही ब्लड नाही देणार असं म्हणताय. तेव्हा इथे आता सरकार म्हणत असतात काही बायकांचे प्रॉब्लेम, तेव्हा ते तुम्हाला नाही समजणार. तेव्हा दाभाडे काकू म्हणतात, पण मी बाई आहे ना, मला समजेल, मला सांगा ना काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही का सखीला ब्लड देऊ शकत नाही? तेव्हा इथे सरकार काहीही न बोलता सरळ तिथून निघून जातात. तेव्हा प्रेक्षकांनो मीनाक्षी पुरुषोत्तमला फोन करते आणि म्हणते, काय झालं, कशी आहे सखी? तेव्हा पुरुषोत्तम म्हणत असतो की तिला ब्लडची गरज आहे आणि तिच्याच आईने, स्वतःच्या आईने आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ब्लड देण्यासाठी नकार दिलेला आहे. तेव्हा मीनाक्षी म्हणते, काय? जर मला मुलगी झाली असती आणि माझी मुलगी अशी संकटात सापडली असती ना, तर मी माझ्या मुलीला माझं ब्लडच काय, मी तिला माझी किडनीसुद्धा दिली असती. पण या सरकारमुळे माझी मुलगी माझ्याजवळ नाही आहे. माझं बाळ तिच्यामुळे गेलं ना. मग आता तिची मुलगीसुद्धा जिवंत राहणार नाही. तिची मुलगी उद्या सकाळपर्यंत कुणाला जिवंत दिसणार नाही आहे. आजची रात्र तिची शेवटची रात्र आहे, असं मीनाक्षी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मनस्विनी भेटायला आलेली असते, इथे आता तेजस्विनीला. तर प्रेक्षकांनो, इथे आता सखीच्या आईला मनस्विनी भेटायला आलेली असते. ती म्हणत असते की तुझ्या मुलीचा अपघात झाला आहे आणि ती आता जगते की मरते अशी तिची सिच्युएशन आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखीची आई म्हणत असते की मनस्विनी असं नको म्हणूस गं, माझ्या मुलीचा अपघात कसा काय झाला? तू तर माझ्या मुलीचा अपघात घडून आणला नाहीस ना, तूच तिच्या जीवावरती उठली आहेस. तेव्हा मनस्विनी म्हणत असते की आय विश मी हे करू शकले असते. जर तुझ्या मुलीने, त्या सखीने प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या केल्या असत्या ना, तर 1 मिनिटामध्ये तिला मारून टाकलं असतं. प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या झाल्या असत्या तर आता तिला रक्ताची गरज असताना मी इथे आले नसते. मी तिला कुणाकडूनही रक्त मिळूच दिलं नसतं, याची सोय केली असती आणि तिला मरू दिलं असतं. पण आता कसं आहे, माझे हात दगडाखाली आहेत ना. प्रॉपर्टीच्या पेपरवरती अजून तिच्या सह्या झालेल्या नाही आहेत आणि मला जोपर्यंत प्रॉपर्टी माझ्या नावावरती होत नाही, तोपर्यंत मला तिला जिवंत ठेवावंच लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मनस्विनी म्हणत असते की त्यासाठीच मी इथे आली आहे ना, तुला भेटायला. तेव्हा इथे सखीची आई म्हणत असते, असं नको करूस गं, माझ्या मुलीच्या जीवावरती उठू नकोस. त्या बिचारीने तुझं काय बिघडवलं आहे, तिला नको त्रास देऊस, मी तुझ्यासमोर हात जोडते. तेव्हा मनस्विनी म्हणते, तुला तशीही बाहेर जायची खूपच जास्त हौस आहे ना? हो ना, बाहेर जायची हौस आहे ना तुला? आज तुझी ती हौस मी पूर्ण करते. चल, माझ्याबरोबर चल. आणि तेव्हा इथे आता मनस्विनीने आपल्या बाईला बोलावलेलं असतं आणि ती आता सखीच्या आईला तिकडून आता पकडून आपल्याबरोबर घेऊन जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा त्या वॉर्डबॉयला म्हणत असतो की मित्रा तू एक काम कर ना, तुझ्या ओळखीचं कुणी असेल तर बघ ना रे, म्हणजे मला बॉम्बे ब्लड ग्रुपचं रक्त हवं आहे. प्लीज मला काही करून त्या ब्लड ग्रुपचं रक्त मिळते का ते बघ ना, तुझ्या लेवलला अरेंज कर ना. जर मला कुणी, त्या व्यक्तीने बॉम्बे ब्लड ग्रुप याचं जर मला कुणी रक्त दिलं तर त्या व्यक्तीला मी 1,00,000 रुपये देईन. तेव्हा तो वॉर्डबॉय म्हणतो, काय 1,00,000 रुपये? कान्हा म्हणतो, मग 5,00,000 रुपये देईन. अरे 10,00,000 रुपये देईन मित्रा, पण मला ब्लडची गरज आहे रे, प्लीज लवकरात लवकर अरेंज कर ना. तेव्हा इथे दाभाडे काकू आणि गौतम दोघेजण कान्हाकडे बघतच राहतात. एक साधा इथे कार ड्रायव्हर आणि आता रक्त देण्यासाठी इथे 5 ते 10,00,000 रुपये एका व्यक्तीला द्यायला तयार आहे. पण एवढा पैसा हा कान्हा आणणार तरी कुठून आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, मीनाक्षी पुरुषोत्तमला म्हणत असते की हे बघा, काही जरी झालं ना तरीसुद्धा सखीला रक्त मिळणार नाही आहे. तेव्हा तो म्हणत असतो, पुरुषोत्तम अगं सरकारसुद्धा इथे कुठे दिसत नाही आहे. खरोखर ब्लड अरेंज करायला गेली वाटतं. काय बाई आहे, स्वतःचं बॉम्बे ब्लड ग्रुप असताना स्वतःच्या पोरीला रक्त देत नाही आहे आणि आता बाहेर अरेंज करायला गेली. काय बोलायचं त्या बाईला?
आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता पुरुषोत्तम म्हणतो, मी नंतर बोलतो तुझ्याशी, आणि तो फोन ठेवून देतो. तेव्हा सरकार आता हॉस्पिटलला आपल्याबरोबर सखीच्या आईला घेऊन आलेली असते, नर्सच्या वेशात तिचा गेटअप केलेला असतो. आणि तेव्हा तिथे मनस्विनी येते आणि म्हणत असते की डॉक्टर, मी माझ्या मुलीला ब्लड द्यायला तयार आहे, तुम्ही प्लीज माझं ब्लड घ्या. तेव्हा इथे गौतम म्हणत असतो की मगाशी तुला जेव्हा विचारलं तेव्हा नाही का म्हणालीस, आणि आता का द्यायला आली आहेस सांग ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखीची आई आपल्या कुटुंबाला इतक्या वर्षानंतर बघत असते. आपलं कुटुंब ती डोळे भरून आता बघत असते. तर पुरुषोत्तम उभा राहिलेला असतो. त्यानंतर ती त्याच्याकडे बघते. इथे आता गौतम असतो. गौतमकडे सुद्धा बघत असते. दाभाडे काकू असतात, त्यांना डोळे भरून बघत असते. तेव्हा सखीची आई आपल्या मनामध्ये म्हणत असते की देवा, माझं संपूर्ण कुटुंब किती वर्षांनी मी बघते, माझं संपूर्ण कुटुंब माझ्यासमोर उभं आहे, पण तरीसुद्धा मी त्यांना सांगू शकत नाही आहे की मी जिवंत आहे म्हणून, आणि मी खरी त्यांची वहिनी आहे, मनस्विनी नाही. किती इच्छा असेल तरी मी सांगू शकत नाही आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता मनस्विनीने म्हणजे सरकारने सखीच्या आईला धमकी दिलेली असते. तिला इथे नर्सच्या गेटअपमध्ये तयार केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की वा ताई वा, माझी किती इच्छा नसताना मला तुझं कौतुक करावं लागते, आणि खरंच खरंच मी कौतुक करते तुझं की तू खूप छान दिसतेस. या नर्सच्या कपड्यांमध्ये तुला कुणीही ओळखू नये म्हणून मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे, आणि तू या कपड्यांमध्ये खरोखर खूप छान दिसतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जर मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न केलास तर तुझी मुलगी तुला जिवंत दिसणार नाही हां. मग मी प्रॉपर्टीचा विचार करणार नाही, पण तुझ्या मुलीला संपून टाकेन. हे बघ, माझ्या मोबाईलमध्ये बघ. तेव्हा इथे मोबाईलमध्ये बघत असताना इथे आता सखीची आई घाबरते. ती म्हणते, हे काय आहे, माझ्या मुलीच्या समोर ही दोन माणसं कोण उभी आहेत बंदूक घेऊन. तेव्हा इथे सरकार म्हणत असते की बघितलंस ना, माझा प्लॅन बी आहे हा. जर तू हॉस्पिटलमध्ये काही गोंधळ घातलासच तर तुझ्या मुलीच्या जवळ वॉर्ड बॉयच्या वेशामध्ये माझी दोन माणसं आहेत, ती तुझ्या मुलीला संपून टाकतील, आणि मग तुझी मुलगी काही तुला जिवंत दिसणार नाही. तेव्हा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर फक्त गुपचूप मी सांगितल्याप्रमाणे सगळं करायचं, अजिबात माझ्या विरोधात जायचं नाही. जर कुणाला काही संशय आला तर तुला तर माफ नाहीच करणार, पण तुझ्या मुलीला सुद्धा सोडणार नाही, कळलं. तेव्हा आता तुझ्या ह्या खिशामध्ये जो मास्क आहे ना, तो तोंडाला लाव, मास्क तोंडाला लाव आत्ताच सांगते, असं इकडे आता मनस्विनी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आधीच सरकारने सखीच्या आईला धमकी दिलेली असते की ताई, जर तू हॉस्पिटलमध्ये कुणालाही सांगण्याचा प्रयत्न केलास की तू खरी इथे त्यांची वहिनी आहेस, मी नाही, तर मात्र मी तुला आणि तुझ्या मुलीला दोघींनासुद्धा जिवंत सोडणार नाही. तेव्हा इथे तेजस्विनी आता घाबरलेली असते. कारण का प्रेक्षकांनो, तर इथे तिच्या मुलीचा प्रश्न असतो. जर फक्त तिचा विषय असता तर ती काहीतरी करू शकली असती, पण आता सखीचा जीव धोक्यात असल्यामुळे इथे आता तिला गप्पच राहावं लागतं. तेव्हा इथे मनस्विनीने सांगितल्याप्रमाणे ती आता खिशातून एक मास्क काढते आणि सखी सखी म्हणत ती तो मास्क आपल्या तोंडाला लावते. तेव्हा इथे आता सरकार म्हणत असते की गुड, आणि हा तोंडालाच ठेवायचा. जरा जरी बाजूला केलास किंवा काढण्याचा प्रयत्न केलास तर मात्र मी तुला माफ करणार नाही, कळलं का. तेव्हा इथे आता तिला धमकी दिलेली असते म्हणून ती मास्क बाजूला करत नाही. पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो, इथे आता सखीच्या आईमध्ये हिंमत आलेली असते आणि ती सरळ आता इथे तोंडाचा मास्क बाजूला काढायला जातच असते, कारण तिला सगळं खरं खोटं करायचं असतं प्रेक्षकांनो. पण आता इथे लगेचच तिची बहीण म्हणजे मनस्विनी खुणावते आणि तिला मास्क काढू देत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गौतम काका म्हणत असतात की सांग ना, मगाशी म्हणाली होतीस ना की ब्लड नाही देणार, मग आत्ता द्यायला का तयार झाली आहेस तू, नक्की काय चाललंय तुझ्या मनामध्ये. तेव्हा इथे सरकार म्हणत असते, काय रे तुझा प्रॉब्लेम काय, मगाशी नाही म्हणाले तरी प्रॉब्लेम, आता देते तरी प्रॉब्लेम. तेव्हा कान्हा म्हणतो, एक एक मिनिट, आता सध्या सखी मॅडमचा जीव वाचवणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, तर त्यांना आधी ब्लड देऊ दे, या विषयावरती आपण नंतर बोलू, चालेल ना, आपण नंतर बोलूया काका. तेव्हा इथे आता तेजस्विनी गौतमकडे रागाने बघत सरळ आता आतमध्ये ब्लड देण्यासाठी जाते
आणि आपल्याबरोबर सखीच्या आईला आणि दुसऱ्या नर्सला सुद्धा घेऊन जाते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता निखिल म्हणत असतो की तुला काही वेगळं नाही वाटत आहे का कान्हा? काहीतरी चुकीचं वाटत नाही आहे तुला? तेव्हा कान्हा म्हणत असतो की तू सरकारबद्दल बोलतो आहेस का? तेव्हा इथे निखिल म्हणतो नाहीतर काय, अरे त्यांच्याबद्दलच बोलतोय मी. आधी ब्लड द्यायला नाही म्हणाल्या आणि आता अचानक आल्या आणि म्हणाले की ब्लड द्यायचं आहे म्हणून. नक्की त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम चालला आहे ते आपल्याला काही कळतच नाही आहे रे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सरकारची जी माणूस आहे ती आता सखीच्या आईला घेऊन जात असते. तेव्हा इथे तेजस्विनी म्हणते की मला तहान लागले म्हणून, आणि तेव्हा ग्लासामध्ये पाणी पीत असताना ती तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा एका वॉर्ड बॉयला धक्का लागतो आणि तेव्हा इथे सखीची आई पडायला जाणार असते. तेवढ्यातच कान्हा तिला सावरतो, तिला पकडतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, कान्हाचं लक्ष त्यांच्या डोळ्यांकडे जातं. तेव्हा त्यांचे डोळे बघितल्यानंतर इथे कान्हाला संशय येतो की या तर सेम टू सेम इथे मनस्विनीसारख्या दिसत असतात.